हाय नमस्कार, मी स्नेहा कोकद फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला, आज सकाळी सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही चाललेलो आहोत अकोल्याला. कारण अधिक मास संपत आलेला बघा, तरीसुद्धा माझ्या नवऱ्याने अजूनही मला अधिक मासाचं वाण काही दिलेलं नाही. सो आज त्याचीच शॉपिंग करायची होती, त्यामुळे पटपटपट घरातली सर्व कामं आटपून रेडी होऊन आम्ही सर्वच्या सर्वच चाललो अकोल्याला. मुलांची तशी तर काहीच गरज नाही, पण त्यांनाही यायचं आहे. असं दरवाजा लावल्यावर लॉक केल्यावर सुद्धा कोणाला सवय आहे माझ्यासारखी दोनदा लॉक चेक करायची? मला नक्की कमेंट करून सांगा. सो चला, फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत ज्वेलरी शॉपमध्ये. म्हणजे तेच एक महत्त्वाचं काम होतं आम्हाला. आणि इथे येऊन मी खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या डिझाईनची जोडवी बघितली. पण मला ना नाजूक छान छोटे मोठे डायमंड असलेलं जोडवं हवं होतं. आणि फायनली मग तशाच टाईपच्या जोडव्यांचा ट्रे तिने माझ्यासमोर मांडला. आणि त्यामध्ये खरंच खूप सुंदर सुंदर जोडवी होती. काही छान नाजूक होती आणि मला स्पेशली व्हाईट डायमंडमध्ये हवी होती. पण इथे बघा सर्व दिसतील तुम्हाला रेड डायमंड, पिंक डायमंड, साईज मोठी वगैरे वगैरे असे होते. सो शेवटी मला मिळालं जसं मला हवं होतं ते. सो जोडवी घेतली. त्यानंतर तिथे ना म्हणजे सध्या ना सिल्वरच्या ज्या मंगळसूत्र आहेत तेही बऱ्यापैकी ट्रेंडिंगला आहेत. सो तिला म्हटलं तेही दाखव. सो ते बघितलेत आणि मला डिझाईन फार आवडल्यात, पण त्यांची ना लेंथ खूप जास्त होती. सो मी तिला बोलले, तुम्ही कस्टमाइज करून देता का किंवा लेंथ कमी करून द्याल का? सो त्या बोलल्या आता तरी ते शक्य नाही, म्हणजे लेंथ कमी होणारच नाही. वाटेल तर तुम्हाला आणखी डिझाईन्स हव्या असतील तर काही दिवसांना ते नक्की येतील. तुम्ही पुन्हा आपल्या शॉपला व्हिजिट करा. पण यामध्ये काही फारसे चेंजेस करून आम्ही देऊ शकत नाही, कारण सिल्वरच्या मंगळसूत्रांमध्ये कमीच डिझाईन आमच्याकडे आहेत आणि फारसं त्या म्हणजे विकल्याही जात नाहीत किंवा कोणी मागायला पाहत नाही. त्यामुळे आम्ही जास्तीच्या डिझाईन ठेवतसुद्धा नाही. पण डिझाईन्स खरंच खूप सुंदर होत्या, पण त्याची लेंथ जरा कमी करून मिळाली असती ना तर मी वाटेल तर जोडवी कॅन्सल केली असती आणि ते मंगळसूत्र घेतले असते, इतके ते गोड होते. त्यानंतर आलेली आहे ईशा ज्वेलर्समध्ये. मागच्या वेळेसही जेव्हा बघा मी दाखवला होता व्हिडिओ इथला, सो मला बऱ्याच कमेंट्स होत्या, ताई शॉपचं नाव सांग. तेव्हा मला आठवत नव्हतं. त्या शॉपचं नाव ईशा ज्वेलर्स आहेत. इथे खूप छान छान डिझाईनचे मंगळसूत्र तुम्हाला मिळून जातील, आर्टिफिशियल. सो खूप मस्त आहेत. डिझाईन बऱ्याचशा आहेत वेगवेगळ्या, म्हणजे शाईनमध्ये पण आहेत, काय म्हणतात त्याला, कलर्समध्ये. सो इथे बघा तुम्हाला हे अगदी रेडसर म्हणजे काय काय म्हणतो आपण त्याला, काय रोज गोल्ड पॅटर्नमध्ये आहे. त्यानंतर इकडे हे सिम्पल आहेत. ते रोज गोल्ड कलरमध्ये जे होतं ते मला प्रचंड आवडलं होतं, पण ते आपल्या सोन्यासोबत मॅच झालं नसतं, म्हणून ते काही मी घेतलं नाही. एक घेतलं आहे, घरी गेल्यावर दाखवतेच तुम्हाला. एकच नाही, मी बरंचसं काही घेतलं, ते सर्व नंतर दाखवते. त्यानंतर जे आहे आरुच्या पप्पांच्या मोबाईलचं काही काम निघालं होतं. सो ते करायला गेलेत आणि गर्दी बघताय ना तुम्ही, गाडी पार्क करायलाही जागा नव्हती. म्हणून जे आहे मी इथे गाडीचं राखण करायला उन्हातच उभी होते. बऱ्याच वेळ उन्हात तापल्यानंतर चाबी काढून मी जे आहे आतमध्ये आले, म्हणजे दुकानात नाही तरी पॅसेजमध्ये उभे राहिले. पण तेवढ्याच वेळामध्ये म्हणजे काय सांगू तुम्हाला, असं भाजल्यासारखं झालं होतं मला. बांधून वगैरे होती तरी पण असे जीवाचे हाल झालेत ना, काय सांगू. आता इथे यायची खरं तर काहीच गरज नव्हती आणि मी तर नाहीच बोलत होते, पण आरोपी जबरदस्तीने घेऊन आलेत. आणि प्रत्येक वेळेस आम्ही आलो की अशी मोठी ट्रॉली घेणं हे मॅन्डेटरी असतं. काही सामान घ्यायचं असो की नसो, पण ही ट्रॉली पिहूला लागतेच. काहीच सामान घ्यायचं नव्हतं, पण बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या आणि म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता जे आहे आमची ट्रॉली भरलीसुद्धा. सो आरोहीला चष्मा घ्यायचा आहे आणि तिच्या आवडीचा चष्मा तिला कुठेच मिळत नाही आहे. डीमार्ट बघितलं, DIY बघितलं, चष्म्याचे जे स्पेशलिस्ट शॉप असतात तिथेसुद्धा व्हिजिट केलं, पण तिला काही आवडतच नाही आहे. माहीत नाही बाईला कसा चष्मा हवा आहे ते. यावेळेस डीमार्टला कुर्तीज मात्र खूप छान होती, प्युअर कॉटन. पण आरोहीला आणि आरोहीच्या पप्पांना ती आवडतच नव्हती. इतकी सिंपल, मम्मा काय करते घेऊन, असं तसं जे आहे चाललेलं. पण आता उन्हाळ्यामुळे अशा कॉटनच्या कुर्तीज म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याचशा आल्यात आणि त्या दिसतातही बघा, सिंपल जरी असल्या तरी खूप मस्त दिसतात. पण त्या काही मला कोणी घेऊ दिल्या नाहीत. आरोहीच्या पप्पांचं काही नव्हतं, बघ तुला, म्हणजे एकदा बोलले ते की एवढ्या काही विशेष नाहीच स्नेहा, पण पाहिजे असतील तर बघ तू. पण आरोही होती, मम्मा हे घेऊच नको गं, काय करते गं, नुसती मध्ये मध्ये करत राहते. त्यानंतर मी आली आपल्या आवडीच्या सेक्शनकडे. इथे खूप सुंदर सुंदर भरण्या होत्या. हा जग होता स्पेशली,
मला ना तिथे 99 प्राईस दिसली म्हणून मी धावतच गेले. म्हटलं बापरे 99मध्ये इतकं सुंदर जग, पण तिथे गेल्यावर कळलं तो 200+ होता. म्हटलं जाऊ देत बाई. चुकूनही हातातला निसटला की 200 रुपये जे आहे पाण्यात जातात. आणि आरू पिहूला तर अशी काही नवीन गोष्ट आणली ना की मग त्यानेच सर्व काही हवं असतं. म्हणून म्हटलं नको, तो जागच्या जागी ठेवून दिला. त्यानंतर बघा इकडे बिलिंग करणं चाललेलं आहे. सामान घेतानाही या दोघांचीच गडबड असते आणि बिलिंग करतानाही त्यांचंच असतं. म्हणजे त्यांचं जर चाललं असतं ना तर ते त्या साईडला जाऊन त्या मुलीचं कामही त्यांनीच केलं असतं, बिल वगैरे करायचं, पैसे वगैरे घ्यायचे. त्यानंतर सॉफ्टी खाणंही मॅन्डेटरी असतं. आजचा माझा नो शुगर चॅलेंजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण जबरदस्ती करत असूनही मी सॉफ्टी वगैरे काहीही खाल्ली नाही. डीमार्टला जाताना मी खरंच खूप जास्त एक्सायटेड असते. म्हणजे माहीत असतं गेलं की बरंच काही नवीन पाहायला मिळतं आणि ग्रॉसरीसोबत एखादी तरी नवीन वस्तू आपल्याला आपल्या किचनसाठी मिळते म्हणून. म्हणजे माझं तरी असं असतं, भरपूर एकाच वेळेस मी न घेऊन येता म्हणजे मला हे घ्यायचं ते घ्यायचं, बऱ्याचशा गोष्टी बॅक ऑफ द माइंड असतात, पण मी कधीच हट्ट करत नाही. प्रत्येक वेळेस गेली की एक एक वस्तू जी आहे किचनची ॲड करत असते. मला तरी म्हणजे डीमार्टला गेलं ना, जे कपड्यांचं सेक्शन आहे वगैरे वगैरे, तिकडे तर माझी पावलं उचलतही नाही. किचनचं कुठे काय मिळतं बसते तिथे जे आहे माझी नजर शोधत असते. असं वाटते एखादी जरी भरणी मला यावेळेस मिळाली तरी खूप झालं. तेव्हा हे बिल हातात येतं ना तेव्हा खरंच असं वाटतं कशालाच मी डीमार्टमध्ये गेले होते. सो आजचंही बिल खरंच म्हणजे गरज नसताना इतके पैसे गेलेत असं मला तरी वाटतंय. कारण बऱ्याचशा गोष्टी यातल्या नसत्या घेतल्या तरी काम भागलं असतं. आता तांदूळ, हो आता ही ग्रॉसरी ठेवा बाजूला. फक्त माझ्या किचनसाठी मी काय काय घेऊन आले ते शेअर करते. सो हा एक झारा घेऊन आले मी स्टीलचा, आणि हा काही नाही फक्त 80 रुपयाला मला पडलाय. असा एक झारा माझ्याकडे ऑलरेडी आहे, पण त्यामध्ये माहिती आहे का या तारांमधला गॅप खूप मोठा आहे आणि सोबतच तो ना मेटलचा आहे. बहुतेक लोखंडाचा असेल कारण त्याने आता जंग धरलाय, कलर चेंज झालाय त्याचा, त्यामुळे तुम्हाला यूजच करावासा नव्हता वाटत. सो हे एक झारा घेऊन आले. त्यानंतर हा स्पूनचा सेट घेऊन आले मी. 6 स्पूनचा सेट आहे. आणि सोबतच हे जे आपले रेग्युलरचे स्पून असतात ना, याचा सुद्धा 6चा सेट आणलाय. माझ्याकडे ऑलरेडी जे आहेत स्पून आहेत, अगदी 1 डझन आहेत, पण याचा शेप बघा तुम्ही. या शेपचे स्पून घेताना मी इतकी एक्सायटेड होते, काहीतरी नवीन घ्यायचं म्हणून मी हे घेऊन आले. पण खरं सांगते असे वेगवेगळ्या शेपचे ना स्पून ट्राय करायला जाऊच नका, खाताना भरपूर प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे आता मी पुन्हा जे आहे आपले जे नॉर्मल शेपचे असतात ना स्पून तेच घेऊन आलेली आहे. त्यानंतर काही नाही, बाकी सर्व ग्रॉसरीज आहे. भांडे घासायचे स्क्रब आणि ऑल दॅट थिंग्स. चला आता पटपट जे आहे ग्रॉसरी भरते. आणि हो, पिलग्रिमचं जे फेस वॉश मी यूज करते आहे ना तेच मी पुन्हा घेऊन आलेली आहे, कारण त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळाला. आणि चला, आणि माहिती आहे का घरी आल्यावर आरुच्या पप्पांनी बघितलं की अरे म्हणजे बऱ्यापैकी जी आहे आपली सेविंग झालेली आहे. मग डीमार्ट कोणाचं आहे, त्याचे इतक्या सर्व ब्रांचेस आहे आणि त्याला कसं परवडतं, इतक्या स्वस्तात देतं, असं जे आहे आमची बराच वेळ चर्चा झाली. बघा असं परवडतं त्याला. घ्यायला जातो आपण एक गोष्ट आणि त्या जागी एवढ्या सर्व गोष्टी ज्या आहे घेऊन येतो. आता जाऊ द्यात, माझा आज म्हणजे गरज नसताना भरपूर गोष्टींची शॉपिंग केली ती तर आहेच, पण त्यासोबत आता मला टेन्शन आलं हे भरभर जे आहे भरून ठेवायचं. सो चला आता पहिले हे काम करते. दिवस माहिती आहे का, म्हणजे माझा दिवस होता असं तुम्ही म्हणू शकता, कारण जी गोष्ट मी मागितली त्या सर्व गोष्टी अरुणच्या पप्पाने घेऊन दिल्यात मला. म्हणजे फार रिक्वेस्टही नाही करावी लागली किंवा लोनही लावावी नाही लागली. चला एक एक करून सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. सो सर्वात आधी मी भरपूर ज्वेलरी, पहिल्यांदा जी आहे मी इतकी सर्व ज्वेलरीची शॉपिंग केलेली आहे. माय गॉड, पिहू आवाज नको करू. सो सर्वात आधी तर बघा मी हा खूप सुंदर असा नेकलेस सेट घेतलाय, ज्यावर हे इयरिंग्स पण आले. पिहूला आणि पिहूच्या पप्पांना कितीही सांगा आवाज करू नका, पण ते करतातच, म्हणून आता मी इथे व्हॉइस ओव्हर करते आहे. सो हा सेट मी घेऊन आलेली आहे. हा समथिंग 880ला मला पडलेला आहे. खूप सुंदर आहे. जस्ट याची फिनिशिंग बघा,
खूप सुंदर आहे आणि इयरिंग्स स्पेशली खूप मस्त आहेत. मराठमोळा लूक करायचा असेल, साऊथ इंडियन लूक करायचा असेल, दोन्ही यावरनं परफेक्ट जाते ही ज्वेलरी. मला खरं तर याचा शेड जास्त आवडला, कारण सोन्याच्या दागिन्यांसोबत म्हणजे येऊन जातो, अगदी असा वेगळा दिसत नाही. त्यानंतर मी परचेस केल्यात ह्या बांगड्या. माझ्याकडे अशा गोल्डन शेडमध्ये बांगड्या नव्हत्याच, लग्नात घेतल्या असतील त्याच. त्यानंतर मी कधीच अशा बांगड्या घेतल्या नाहीत. सो म्हटलं चला आता ह्याही घेऊयात. यामध्ये कोणत्याही कलरच्या बांगड्या ॲड करून तुम्ही मस्त असा सेट बनवू शकता. आणि ह्या बांगड्या मला 400च्या जवळपास पडलेल्या आहेत. डिझाईन खूप सुंदर आहे, म्हणजे एक कळं जरी घातलं तरी छान दिसतं. हिरव्या बांगड्यांसोबत तर वाव किती छान दिसतील. मी तर इमॅजिन करूनच खूप आनंदी होत आहे. तुम्हाला पाहिजे असतील ना तर फ्लिपकार्टवर आहेत अशा प्रकारच्या बांगड्या. सो मी टॅग करते, नक्की चेकआउट करा. त्यानंतर ही एक हेअर ॲसेसरीज मी बोलवली आणि सोबत हे कफवाले इयरिंग्स तेही बोलवलेत. जी हेअर ॲसेसरीज आहे ती 300च्या जवळपास मला पडलेली आहे आणि हे इयरिंग्स 220ला पडलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंगळसूत्र. खरं तर मी फक्त हे मंगळसूत्र घेण्यासाठी शॉपमध्ये गेले होते, पण मंगळसूत्रासोबत मला नेकलेस, बांगड्या, इयरिंग्स सर्व काही मिळालं. आणि हे मंगळसूत्र सध्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे. इंस्टाग्राम ओपन करा किंवा मग यूट्यूबवर सुद्धा बरेचसे जण म्हणजे शॉप्स आहेत जे असे मंगळसूत्र विकतात आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा मी बघितलेले आहेत. सो माझंही होतं, माझ्याकडे असं एखादं तरी मंगळसूत्र पाहिजे. आता वटसावित्री आहे तेव्हा मला घालायला खूप छान होईल. बरं चला आता अधिक मासाचं माझ्या नवऱ्याकडनं मला काय गिफ्ट मिळालं ते दाखवते. आता हे जे आधी मिळालं तेही नवऱ्याकडनंच होतं, पण अधिक महिन्यात म्हणजे जोडव्यांना जास्तचा मान असतो. सो मी जोडवीसुद्धा केलीत. अतिशय सिंपल मस्त नाजूक अशी डिझाईन केली. जवळून दाखवतेच मी तुम्हाला. सो अशा प्रकारची ही जोडवी आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारची जोडवी होती तिथे, पण त्यातला 1-2 प्रकार माझ्याकडे होतेही. सो मी डायमंडमध्ये काहीतरी शोधत होती. खूप सुंदर होते, पण म्हणजे माझं बोट लहान आणि ती जोडवीच मोठी दिसत होती आणि मग नाखापेक्षा मोती जड असं काहीसं ते दिसत होतं. म्हणून मला नाजूकमध्ये हवं होतं आणि व्हाईट डायमंडमध्येच हवं होतं. सो लकीली मिळालं. सो अशी काहीशी माझी जोडवी आहेत. कशी वाटली डिझाईन मला नक्की कमेंट करून सांगा. बरं चला आता पटपट जे आहे हा सर्व पसारा नाही बाबा, माझे दागिने जे आहेत आवरते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा आणि हो जास्तीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला मग स्वतःची काळजी घ्या. बाय.